फलंदाज करताना 6 चेंडू आणि 12 धावा कुठल्या आणि गोलंदाज जी करताना मात्र तब्बल 6 रन खर्च केल्याने 2 विकेट मात्र बहाल केल्या. तोच खेळाडू मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेलाय, अर्थात आकाश हा खेळाडू. तर त्याला मी विनंती करेन आपला मॅन ऑफ द मॅचचा मेडल घेण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर मेडल देण्यासाठी मी आमंत्रित करेन विनोद गोरविंदे साहेबांना. मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दिवया आकाश या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा मेडल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आटातटीची लढत, सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना. दोन्ही संघाचा विचार केला तर तितक्या ताकदीचे दोन्ही संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. एका साईडनं विचार केला तर सिलारवाडी, दुसऱ्या साईडनं विचार केला तर मेसकरवाडी. या ठिकाणी गलीचा वापर, धावचित होण्याची संधी गमावली जाते. जरूर चेंडूपैकी केला असता तर धावतीच्या सायनं मोठा खेळाडू बाद झाला असता, परंतु तसं काही घडलं नाहीये. या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगल होते कंप्लीट. स्ट्राईक वर आणून ठेवलं निलेशला. हा असतो निलेश, कोण विसरेल या निलेशला, ज्या निलेशने 6 चेंडूवर 6 षटकार ठोकलेत. तोच खेळाडू स्ट्राईक एंडवर आहे. दुसऱ्या चेंडूला व्हाईट, अवंतर एक धाव मिळेल. खऱ्या अर्थानं तिसऱ्या दिवसामध्ये तब्बल 103 धावा कुटणारा हा संघ सिलारवाडे. कार्पेच्या सायने चेंडू ढकलण्याचं काम केलं. आउटफील्ड फास्ट आहे, गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतो निलेशच्या बॅट मधून चौकार. डीजे सो मच डीजे मास्टर. निलेशचा बल्ला तर जरूर खोललाय, कारण मंगेश सारख्या गोलंदाजावर 6 चेंडूवर 6 षटकार ठोकतोय. तोच खेळाडू मात्र स्ट्राईक वर. चांगलं क्षेत्ररक्षण, चुकीची फेकी, डायरेक्ट हातामध्ये फेकी करायची होती. चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान देखील सिंगल होते कंप्लीट. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं. त्याचा बिनबाद 7 या अंकावर. स्ट्राईक वर दिलीप हा हिटर आहे शिलारवाडी संघातील. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क वर. कैलास हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्या. चेंडू जाईल सिंही महार एक पार. हा येतोय आलेचा ब्लास्ट. आलेचा ब्रँड आहे या ठिकाणा. षटकार जातोय. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो. आता 2 बाद 14 धावा. हा हिटर जणू काही सिलारवाडी संघामध्ये सर्व फलंदाज देखील हा हिटर पाहायला मिळत आहेत. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्क वर. स्लो गतीचा चेंडू फेकी केला होता, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. 5वा चेंडू देखील फेकण्यात यश आलं. हा चेंडू देखील चांगला आहे. अजून विचार केला तर 2 चेंडू उर्वरित आहे. काय आपलातून षटक. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर निर्धाव. अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. हा चेंडू क्रॉस द लाईन खेळलाय. किती धावा येतील? एका धावेची पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. तिसऱ्या धावेसाठी देखील निघालाय. तिसरी धाव देखील चित्त्याच्या वेगाने पूर्ण होते. अजून विचार केला तर शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा येतील?
पुन्हा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज मार्क वर शेवटचा चेंडू पैकी करण्यासाठी. स्ट्राईक वर निलेश. सध्याच्या घडीचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले आता 2 बाद 17 या अंकावर. हा चेंडू बुडवलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. चुका होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल 3रं. बॅक टू द आउट. निलेश डीजे. डीजे मास्टर या ठिकाणी गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्क वर शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन सिद्धार्थ. स्ट्राईक वर आलेश. मोठा फटका जरूर आलाय आलेशच्या बॅट मधून. हा चेंडू देखील खिळून काढला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल काय? नकार दिलाय. 18 धावा. अजूनही 5 चेंडू उर्वरित आहेत. किती धावा येतील? 3 बाद 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 3रं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर आली सिंगल. हो पुल डिलिव्हरी. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा संधी होती परंतु संधी मिळाली नाही. सरळ चेंडू एष्टिकावर आदळला जातोय. फर्निचर बिघडला जातोय. धक्का क्रमांक लागेल 4. बॅक टू डगआउट आकाश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहन. अजून विचार केला तर 3ऱ्या षटकातील शेवटच्या षटकातील 4 चेंडू उर्वरित आहेत. हा चेंडू देखील आलाय निर्धाव. अठरा धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजून 3 चेंडू उर्वरित. 3 चेंडूवर मात्र किती धावा मात्र कुठल्या जातील? हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव पूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचलं दादा 4 बाद 19 धावेवर. हा क्रॉस द लाईन. गॅप आहे मोठा. नाही धावा ना तोटा. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील येतोय निले आलेच्या बॅट मधून चौकाटीचे. शेवटचा चेंडू किती धावा येतील? मोठा फटका आला तर जरूर या ठिकाणी पाहायला गेलं तर षटक कंप्लीट. हाफ इनिंग 18 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज विजयासाठी. मिचकरवाडीला
तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरांकडं. मास्टर या ठिकाणी पाहायला गेलं तर 8-13ची लढत. सलामीची जोडी देखील संजू आणि हरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 18 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज असताना गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर प्रभाकर. सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत. सामना ऑन होतोय. गोलंदाज प्रभाकर. ओहो, हा चेंडू देखील चांगला आहे. पंचांना बुमरा करण्याचं काम केलं. हा चेंडू आलाय निर्धाव. 17 चेंडू आणि 24 समीकरण येऊन ठेपलं. ओहो, या ठिकाणी घडलं काय? सुंदर झेल देखील कॅरी केला निलेशनं. कहावतनी लागले गेले ऋषभ 11 संघामध्ये. या खेळाडूचं बघा मित्रांनो काय झेल कॅरी केलाय. आपलातून झेल कॅरी केला या ठिकाणी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. बॅक टू द ग्राउंड संजू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर मोठा फलंदाज बाद. संजू सारख्या फलंदाजाला मात्र तंबूचा आसरा. आपला हातून झेल देखील कॅरी केला निलेश या खेळाडून. तिसरा चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज गोलंदाज प्रभाकर. स्ट्राईक वर कैलास. 16 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. हा चेंडू पाहावा लागेल. एसिड इज वाईट. खराब चेंडू. पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर अतिशय चांगलं काम करताना पाहतो आपण जनार्दन थोराड.
हा चेंडू देखील चांगला आहे. जर का याच्या अगोदरचा पहिला चेंडू जर वाईट नसता तर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळाला असतं. अजून एक 3 चेंडू उर्वरित आहेत पहिल्या षटकातील. हा चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात, चेंडू जाल सी मार एका पार, रन्स मिळतील 6-6-6. हाय तो कैलाच्या बॅट मधून षटकार डीजे. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं दादा. 1 बाद 7 धावा. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत. हो रिवाज अटॅक दुधाल तलवार चालवण्याचं काम केलं होतं परंतु मात्र पटका फसला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. जेव्हा रिवाज अटॅकचा मात्र वापर केला जातोय, दुधाल तलवार चालवण्याचा प्रयत्न केला जातोय मित्रांनो, लगेच तो दिलदार आहे नाही तो बरबाद आहे. हा चेंडू देखील चांगला आहे. पाहता पाहता षटक देखील कंप्लीट झालं. पहिलं षटक झालं कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलोय 7 या अंकावर. 12 चेंडू आणि 17 धावींची गरज. चला पंचांना देखील ताकीद आहे की आपण सामना फिडअप करायचंय. बघा मित्रांनो, पाहायला गेलं तर सूर्यदेव अस्ताला जाताना पाहतोय. बारा चेंडू आणि 17 धाबीचं समीकरण. स्ट्राईक वर हारी. नॉन स्ट्राईकचा विचार केला तर कैलाचा विचार केला तर कैलाच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. गोलंदाज मार्क वर रोहन समोर उडवलंय चेंडू. कॅमेरामॅनला सलामी देताना हा येतोय ब्रँडेड हाय व्होल्टेजचा हा षटकार पहिल्या चेंडूवर. सो मच. धापलक जाऊन पोहोचलंय 13 या अंकावर. पहिल्या चेंडूवर ठोकला हरीनं षटकार. ओहो जल उडालाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे, चुका होणार नाहीये. फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागेल दुसरं. बॅक टू द गाउट हरी. हरी नावाचं वादळाला देखील शांत केलं रोहन या गोलंदाजानं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुदाम. दहा चेंडू आणि 11 धाबींची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल सुदाम. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्क वर रोहन. मोठा फटका जरूर आलाय. हा चेंडू देखील बिरकावून दिलाय. चेंडू जाल सी मार एका पार. रन्स मिळतील 6-6. हा येतोय षटकार सुदामच्या बॅट मधून. थँक्यू डीजे मास्टर. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज ओहो या ठिकाणी घडलं काय. विकेट आणि विकेटचं पतन. बॅक टू द गाउट सुदाम डीजे.
मास्टर या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचांना लाईन पाहावी लागेल. एस इट इज वाईट खराब चेंडू. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. सिद्धार्थ आलाय. हा चेंडू देखील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल. चौथं बॅक टू द आउट. सिद्धार्थ डीजे. या ठिकाणी पाहायला गेलं तर अजूनही 7 चेंडू. एस या ठिकाणी खेळाडू एजंट आहे त्यामुळं रनर त्या खेळाडूला देण्यात आलंय. अजूनही विचार केला तर 7 चेंडू उर्वरित आहेत. धावांची गरज आहे 4. शेवटचा चेंडू पर्यंत सामना जाईल का? हलक्या हाताने चेंडू कार्पेटच्या साहाय्याने चेंडू फिरवला गेलाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. आपलं जाऊन पोहोचलोय दादा. 4 बाद 22. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे.